सर फायनली मी त्या माणसाची माहिती काढलीच, ज्याच्या शोधात तुम्ही खूप वेळापासून आहात. कोण आहे तो माणूस? सर दी आयचा प्यादा आहे तो एक वेब हॅकर आहे. मिशन काय त्याचं? त्याचं काम आहे दहशत पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करणं, देशात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बलास्ट करणं, दंगे घडवणं, लोकांकडून जबरदस्ती वसुली करणं आणि बरेच उद्योग. हत्यारांची तस्करी, लोकांना हायर करणं, यामध्ये इंटरनेट वर्ल्ड त्याची मदत करते. येस सर. सर आम्ही आमचे हॅकर्स त्यांच्या मागावर ठेवले यांच्या वेब वर्ल्डमध्ये घुसण्यासाठी, जे यांच्या इलिगल गोष्टींवर सतत लक्ष ठेवून आहेत. आणि कोण आहे जो आयसाठी काम करतो? अजिंक्य. अजिंक्य आहे त्याचं नाव, आणि तो एक वेब हॅकर आहे. आता कुठे आहे अजिंक्य? सर आता तो मॉरिशसहून निघालाय आणि काही वेळानंतर एअरवाडाच्या आफ्टरनून फ्लाईटने मुंबईला परत येतोय. सर हा माणूस ज्या दी आय ऑर्गनायझेशनचा हिस्सा आहे, त्यांचं मिशन आहे देशाची बर्बादी करणं. देशाच्या वेगवेगळ्या शहरात बॉम्बलास्ट होणार आहेत, लाखो लोक नाहक मारले जातील, अराजकता माजेल देशात, अराजकता, रक्ताचे पाठ वाहतील. द आय सोबत महासंग्राम करण्याची वेळ आता आलीये. ज्या माणसाची आपण वाट पाहत होतो तो लँड झालाय. तो एअरपोर्टवरून बाहेर पडेल त्याच्या आधी आपल्याला एअरपोर्टला पोहोचणं खूप गरजेचं आहे. प्लॅन प्रमाणे सर्व सेट आहे ना? हो सर, ज्याप्रमाणे वर्कआउट केलंय आपल्या सायबर विंगने, आपला प्लॅन फेल होऊच शकत नाही. फ्रेडे, देशाला वाचवण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत आपल्याकडे. या द आय ऑर्गनायझेशनचा हॅकर अजिंक्य यावेळी जर आपल्या हातून वाचला तर गोंधळ माजेल, देश उद्ध्वस्त होईल. माहीत नाही किती शहरांमध्ये हजारो निष्पाप लोक मारले जातील. बॉम्बने उडवून देईल हा अजिंक्य. जगात असं कोणते वाईट काम उरलं नाहीये जे या आय गँगने केलं नसेल. सुपारी घेऊन खून करणे, अपहरण, लूटमार, बॉम्ब ब्लास्ट, देशात दहशत पसरवणं, हत्यारांची तस्करी आणि बरंच काही. आय गँगच्या मेंबर्समध्ये गँगच्या प्रमुखाची एवढी दहशत आहे की ते पकडले जाण्याआधीच किंवा पकडले गेल्यानंतर स्वतःला संपवून टाकतात. गेल्या 3 महिन्यांपासून वेब ट्रिलने पाठलाग केल्यानंतर आत्ता कुठे हा अजिंक्य आपल्या जाळ्यात सापडलेला आहे. सर, एकदा का हा अजिंक्य आपल्या हाती लागला ना, तर द आय ऑर्गनायझेशनचा चीफ पण पकडला जाईल. अगदी बरोबर. आणि तोच आपल्याला त्यांच्यापर्यंतही पोचवेल. तो बघा अजिंक्य आणि त्याची गाडी. आपल्या व्यतिरिक्त आणखीन कोण पाठलाग करतं याचा? फ्रेडे, एक काम कर, लोकल कॉप्सना फोन करून अलर्ट कर की तुम्ही पुढे सावध राहा. जर अजिंक्यने आपला रस्ता बदलला तर? ड्रायव्हर गाडी तिथेच घेऊन जाणार जिथे त्याला सांगितलेलं आहे. एक काम करूया, पुढे जाऊन बघूया की हे लोक आहेत कोण. शक्यता आहे की आयचे सिक्युरिटीवाले असतील, अजिंक्यच्या सिक्युरिटीसाठी पाठवले असतील. हे कोणत्या रूटने चाललोय आपण? सर घाबरू नका, हा सरळ रस्ता आहे. त्या बाजूच्या ब्रिजवर खूप ट्रॅफिक असतं. हो सर, गाडी मंगलवाडीच्या दिशेने चालली आहे.
आम्ही पाठीमागेच आहोत. सर तुम्ही समोरूनच अटॅक करा. हे लोक कोण आहेत जी अजिंक्यला मारायला आलेत? गन खाली. आम्ही CID वाले आहोत. श्रेया तू इथे काय करतेस? हा, सर मी ड्युटीवर आहे. ड्युटी? कसली ड्युटी? सर आम्ही सर्वजण IB वाले आहोत. खूप दिवसांपासून या माणसाच्या मागावर आहोत. सर हा द आय गँगचा खूप खास माणूस आहे. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. आधी या अजिंक्यला ब्युरोत घेऊन जाऊया. CID सोडल्यानंतर तुम्हा सर्वांना पहिल्यांदाच भेटतेय. खूप छान वाटतंय. आम्हालाही आनंद झाला श्रेया. आमच्यासोबत काम करणाऱ्या एका ऑफिसरचं IB मध्ये प्रमोशन झालंय. श्रेया, या इंटेलिजंट ब्युरोची तू लीडर आहेस? येस सर. आम्ही अशा लोकांवर नजर ठेवतोय जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीशी जोडलेले आहेत, जे मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी देतात, मोठे इंडस्ट्रियलिस्ट, मिनिस्टर्स आणि मोठ्या आसामींना मारण्यासाठी. सर ही माझी टीम आहे. अबीर, जतीन आणि माया. हॅलो सर. सर आमच्या टीमला अल्फा 10 नाव देण्यात आलंय. देशाची सगळी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आमच्याजवळ असते. खरंच श्रेया, तुझा खूप अभिमान वाटतोय. तू ते एवढं जबरदस्त काम करतेस. तसंही आपल्या दोघांचं मिशन तर एकच आहे. एकत्र मिळून हे मिशन पुढे नेऊया. हा, ऍब्सोल्युटली सर. द आयची गँग पकडण्यासाठी आणि यांच्याकडून सगळी माहिती काढून घेण्यासाठी आपण मिळून काम करू. सर आपल्याला सर्व हालचाली जलद कराव्या लागतील. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण प्रोटोकॉल फॉलो करावाच लागेल ना. पण अशा प्रकारच्या केसेसमध्ये प्रोटोकॉलची गरज नाहीये. मग चला तर बघूया हा अजिंक्य आपलं तोंड किती उघडतोय. इतक्या वर्षानंतर तुला पाहून खूप छान वाटलं श्रेया. यू डुईंग अ ग्रेट जॉब. थँक्यू सर. मी तुम्हा सर्वांना खूप मिस करते. मला माहितीये मला इथे का आणलं गेलंय. जर माहिती आहे तर तोंड का नाही उघडत आहेस? तोंड उघडणं एवढं सोपं नाहीये. तोंड तर उघडावंच लागेल. आता मग ते प्रेमाने उघड किंवा मग ऑर्गनायझेशनचा मला अजूनपर्यंत काही प्लॅन मिळालेला नाहीये. बॉम्ब कुठे फिट करायचा आहे ते मला माहित नाही. मग जे काही तुला माहितीये ते सगळं आम्हाला सांग. यापेक्षा जास्त मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. सांगावं तर लागेलच अजिंक्य, कारण तुझ्या पुढे दुसरा काहीच मार्ग नाहीये. मी ठरवलंय की मला काय करायचंय. ज्या ऑर्गनायझेशनसाठी तू काम करतोस, द आय, ती जगातली सर्व काळे धंदे करते. वेब ऑपरेशन, मनी ट्रान्झॅक्शन, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, ड्रग डिलिंग, बॉम्ब ब्लास्ट. आणि या सर्वात तू सामीलस. आमच्याकडे पुरावे आहेत. फक्त 36 वर्षांचा आहेस आणि आयुष्यभर जेलमध्ये सडशील जर नाही सांगितलंस तर. इथून बाहेर पडण्याचा तुझ्याकडे एकच मार्ग आहे. कोणता? द आय या गँगचा मेन कोण आहे आणि कुठून ऑपरेट करतो? सरळ सरळ सांगून टाक, नाहीतर. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. आई,
म्हणजेच डोळा. डोळ्यामध्ये लेन्सेसही असतात. व्ह्यू फाइंडर, की होल, म्हणजेच जिथे जिथे कॅमेरा तिथे तिथे दी आय. अर्थात इथेही कॅमेरे आहेत आणि आईही इथेच आहे. मला ऐकू शकतो. आई, तू मला ऐकू शकतोस? ए, नाटक बंद कर, समजलं? मी नाटक करत नाहीये. आई इथेच आहे. माझा आईसाठी एक मेसेज आहे. मला जर काहीही झालं तर माझी 3 माणसं ज्यांना आईबद्दल सर्व काही माहिती आहे ते सगळ्या जगासमोर त्याचं सत्य उघड करतील. ऐकलंस तू? ऐकतोयस ना तू? द लायन विल रोर. सिंह गर्जना करेल. ए, नाटक बंद कर. मी नाटक करत नाहीये. मी खरं सांगतोय. हे लक्षात ठेवा. द लायन विल रोर. सिंह गर्जना करेल आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जाईल. काय म्हणालास तू? आम्हा सर्वांना घेऊन जाईल? हा, सर्वांना घेऊन जाईल. घाबरू नकोस. CID तुला मारणार नाही, कारण तू आईचा हॅकर आहेस. हा, आईचा हॅकर. माहितीये मला, सगळं माहितीये. तुला खूप काही माहितीये रे, पण यांना ओळखत नसेल कदाचित. हे लोक IB वाले आहेत. अल्फा 10. यांचं कुठलंही ऑफिशियल रेकॉर्ड नसतं. समजलं ना मी काय म्हणालो ते? कुणाला कळणारही नाही की तुझ्यासोबत काय झालं आणि तुला कुणी मारला. तुम्ही सर्व, तुम्ही मला मारून टाकाल? नाही, आम्ही नाही. IB वाले. नाही, तुम्ही असं नाही करू शकत. आम्ही देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. तुम्ही सगळे त्या 3 लोकांना शोधून काढा. दी आईबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. द लायन विल रोर. सिंह गर्जना करेल. कोण आहेत ती 3 माणसं? असं नाही. जर मी त्या 3 माणसांची माहिती तुम्हा सगळ्यांना सांगितली तर मी तुमच्या काहीच कामाचा राहणार नाही. एक डील करूया. मला फक्त पैसे हवेत. 20 करोड आणि एक प्रायव्हेट प्लेन देश सोडून जाण्यासाठी. त्यानंतर मी तुम्हाला त्या 3 माणसांची नावं नक्की सांगेन. ठीक आहे, तुझ्या या डीलचा आम्ही नक्की विचार करू, पण त्याआधी आम्ही तुला आमच्या एका सुरक्षित जागेवर पोहोचवू जिथे तुझा आयही पोहोचू शकत नाही. फ्रेडी, पंकज, घेऊन जा याला. या अजिंक्यचे सर्व फोन रेकॉर्ड्स चेक करा. बघा तो कुठे कुठे जात होता, कुणाकुणाला भेटत होता. त्यातूनच आपल्याला कळेल त्याच्या मित्रांबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल. अगदी कसून चौकशी करा. नक्कीच त्या 3 लोकांबद्दल ज्यांच्याबद्दल हा बोलत होता ना, त्यांच्याबद्दल काही ना काही माहिती खात्रीने मिळेल. याची पूर्ण कुंडली बाहेर काढा.
सर, साळुंके साहेबांना 2 दिवस लागतील या ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेल्या मटेरियल्सची माहिती मिळवायला. कळत नाहीये सर, बॉम्ब कधी आणि कुठे ठेवला होता? सर, साळुंके साहेब त्याचा सुद्धा रिसर्च करतायत. माहित नाही सर, श्रेयाने गाडीत बसण्याचा हट्ट का केला? सर, अजिंक्य माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये असेल, ठीक आहे ना? ठीक आहे, मग आम्ही त्याच गाडीतून येतो. नाही नाही सर, तुम्ही दुसऱ्या गाडीमध्येही येऊ शकता. श्रेया, सिक्युरिटीसाठी हेच योग्य असेल की आम्ही सुद्धा तुझ्याच गाडीत यावं? सर, सिक्युरिटीसाठी तर माझी टीम असेलच आणि तुम्ही सुद्धा असाल ना माझ्या मागे. ठीक आहे, ठीक आहे, पण श्रेया, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. हा अजिंक्य द आयचा माणूस आहे आणि आयवाले कधी काय करतील काही नेम नाहीये. सर, अजिंक्य बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन चेक केली आहे. मोबाईल रेकॉर्ड आणि लॅपटॉप रेकॉर्ड्समधनं असं समजलंय की अजिंक्यच्या कुटुंबात कोणीच नव्हतं. फक्त त्याचे एम्प्लॉईज एक कॉन्फेस कंपनीमध्ये काम करत होते आणि एक मुलगी जिला तो नेहमी भेटायचा. कोण आहे ती मुलगी? निशा. मला माहित होतं काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. मी कित्येकदा विचारूनही त्याने मला काहीच सांगितलं नाही. मला सांग, अजिंक्य तुझ्यापासून काही लपवत होता का? माहित नाही सर, मी फक्त त्याची गर्लफ्रेंड नव्हते, पण मी त्याची खूप चांगली मैत्रीणही होते. मी त्याचा चेहरा पाहताच समजून जायचे की काहीतरी गडबड नक्की आहे. म्हणजे का तुला असं का वाटलं की त्याच्या वागण्यात काही बदल झालाय? तू खरंच काही पाहिलंस का? काही ऐकलंस? सर, खूपच विचित्र वागत होता तो. खूप घाबरलेला असायचा, चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसायचा. तणाव? कसला प्रकारचा तणाव? मला म्हणायचं होतं की कुणी त्याला धमकी देत होतं की कुठल्या गोष्टीने तो घाबरत होता? कशाबद्दलच काही बोललाच नाही तो मला, पण काहीतरी गडबड नक्कीच होती. असं वाटत होतं की कुणीतरी त्याच्यावर पाळत ठेवतंय. तुला माहिती आहे अजिंक्य, ट्रिपमध्ये मला इतकी मजा आली ना, मी खूप एन्जॉय केलं आणि एवढी मजा आली असं मला वाटलं होतं की मी स्वर्गातच आहे. अजिंक्य, तू ऐकतोयस ना? अजिंक्य, तू असा का बिहेव करतोयस? तुझं लक्ष कुठे आहे अजिंक्य? इज एव्हरीथिंग ओके? आय एम सॉरी निशा, ऍक्च्युली माझी तब्येत जरा बरी नाहीये. म्हणजे काय होतंय? मला जावं लागेल. अरे अजिंक्य, अजिंक्य ऐक ना अजिंक्य. असं काही नाही, असंच. निशा, अजिंक्यच्या फोन रेकॉर्ड्स वरून आम्हाला असं कळलंय की गेल्या महिन्यात पूर्ण 5 दिवस त्याचा फोन गोव्यामध्ये ट्रेस झाला होता. तुला याबद्दल काही माहिती आहे का? हो सर, मी होते त्याच्या बरोबर साऊथ गोव्यात. फिरायला गेलो होतो आम्ही तिथे. पहिल्या दिवशी तो खूपच अस्वस्थ होता सर, पण 2 दिवसानंतर तो आनंदात वाटत होता. मला म्हणाला आता सगळं ठीक होईल. मग त्याने मला सांगितलं तो 3-4 तासात परत येईल आणि मला सोडून निघून गेला. आणि तो परत कधी आला? जवळजवळ 4-5 तासांनी. मग त्या 4-5 तासांमध्ये तो कुठे गेला होता? काय करून आला? काहीतरी सांगितलं असेल ना तुला? काहीच सांगितलं नाही सर, काहीच नाही सांगितलं. मी किती वेळा विचारलं आणि मुंबईला येताच मी त्याच्याशी ब्रेकअप केलं. वेळ लागायची पाळी आली होती त्याच्या वागण्याने. कळेन असंच झालं होतं मला काही. साऊथ गोवा 4-5 तास. दया, शोधून काढावं लागेल त्या 4-5 तासात हा अजिंक्य कुठे गेला होता. असं काय केलं त्याने ज्यामुळे त्याची सगळीच्या सगळी भीती अगदी गायब झाली.
सर हा अजिंक्य 5 दिवसांसाठी गोव्यामध्ये होता. 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर NK रिसॉर्टमध्ये. आणि रिसॉर्टमधून तो फक्त 2च दिवसात बाहेर पडला होता. 4 डिसेंबरला आणि 5 डिसेंबरला. 4 डिसेंबरला विलियम हाऊसमध्ये गेला आणि 5 डिसेंबरला न्यू मार्केटमध्ये. आणि विलियम हाऊसमध्ये तर खूप सारे इव्हेंट्स आणि फंक्शन्स होत असतात. 4 डिसेंबरला तिथे नॅशनल क्रायसिस सेमिनार सुद्धा होतं. नॅशनल क्रायसिस सेमिनार? आता तो तिथे काय करायला गेला होता? त्याचं काय काम? त्याचा तिथे काहीच संबंध नाहीये सर. तेच तर नॅशनल क्रायसिस सेमिनार. सर हा सर 5 डिसेंबरला अजिंक्यने 36,000चं पेमेंट केलं होतं. 36,000चं पेमेंट कुणाला केलं? सर जोज टॅटू स्टुडिओ न्यू मार्केट. आणि हे ट्रान्झॅक्शन 12:30 केले गेले. न्यू मार्केटमध्ये जोज टॅटू स्टुडिओ. एक काम कर पूर्वी, त्या नॅशनल क्रायसिस सेमिनार मध्ये जितके लोक आले होते त्या सगळ्यांची लिस्ट बनव. आणि दया सर, आपण दोघं त्या जोज टॅटू स्टुडिओ मध्ये जाऊन येऊया. न्यू मार्केट. नीट बघ या माणसाला. हा माणूस तुझ्याकडे 5 डिसेंबरला आला होता स्टुडिओ मध्ये. 36,000चं बिल पेमेंट करून गेलाय तो. या माणसाला कोणी कसं विसरू शकतं सर? का? हा माणूस 1 नंबरचा तिरसट होता. 3 लोकांना घेऊन आला होता आपल्यासोबत आणि म्हणाला की या तिघांच्या शरीरावर 3 वेगळ्या 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 सिंहाच्या तोंडाचे टॅटू काढ. 3 वेगवेगळ्या सिंहाचे टॅटू. त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का तुझ्याकडे? मला म्हणायचंय की कुठे राहतात, त्यांचा एखादा फोन नंबर किंवा मोबाईल नंबर? नो सर, हे तर माहीत नाही. पण सर त्या तिघांचे फोटोज त्यांच्या टॅटू सोबत माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला हवं तर मी दाखवू शकतो. दाखव. या ना सुधीर. हे बघा सर, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. दया, गर्जना करणारा सिंह. द लायन विल रोर. सिंह गर्जना करेल. असं वाटतं या अजिंक्याचं सिंहावर खूपच जास्त प्रेम होतं. ब्युरोमध्ये ही गर्जना करणाऱ्या सिंहाबद्दल बोलत होता तो. कदाचित हा सिंह कसला कोड तर नाहीये ना सर? असू शकतो दया, नक्कीच असू शकतो. गर्जना करणारा सिंह. नक्कीच काही ना काहीतरी खास गोष्ट आहे या गर्जना करणाऱ्या सिंहामध्ये. एक काम करूया, या तिघांचे फोटोग्राफ्स ब्युरोमध्ये पाठवून देऊया. माहिती काढूया की हे तिघही त्यावेळी त्या सेमिनारमध्ये होते का ज्यावेळी अजिंक्य तिथे होता. सर, येस सर. ओके ओके. दया सरांनी 3 फोटोज पाठवले. सेमिनारमध्ये जितके लोक आले होते ती लिस्ट मॅच करण्यासाठी. सर, हे त्या दिवशी सेमिनारमध्ये होते. अशोक सिनियर जर्नलिस्ट द इंडियन मेल, मदन सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि ईशान टीव्ही शो होस्ट. असं. एक काम कर पूर्वी, माहिती काढ की आता यावेळी हे तिघ कुठे आहेत. ठीक आहे सर. या तिघांना माहिती असेल सर की या गर्जना करणाऱ्या सिंहाचं काय रहस्य? नक्कीच दया, पण या तिघांना हे माहित नसेल की त्यांच्या जीवाला धोका आहे. या आईने अजिंक्यला तर साफ करून टाकलं. आता या तिघांची पाळी आहे दया. काही झालं तरी या तिघांना वाचवावं लागेल आपल्याला. हॅलो, अशोकला फोन द्या जरा. काय, कुठे गेलाय? ईशान ऑफिसमध्ये नाही. ऑफिसला आला होता की नाही? कधीपासून घरी नाही आला मदन? काही फोन वगैरे केला त्याने? हो सर. सर, अशोकचं लास्ट लोकेशन आरे रोडवर ट्रेस झालंय.
तुमच्यापैकी कोणाला माहितीये कसा झाला हा ऍक्सिडेंट? हो मॅम, आम्ही तिथून जात होतो, तिकडून एक मोठा ट्रक आला आणि याला धडक दिली. मला सांगा, यांनी जाणून बुजून धडक मारली का? हो सर, जाणून बुजूनच धडक दिली. त्यानंतर त्यातून 2 माणसं बाहेर आली आणि ह्याचे कपडे फाडून काहीतरी शोधत होते मोबाईलचा टॉर्च ऑन करून. याचे कपडे फाडून काय शोधायचा प्रयत्न करत होते ते? फ्रेडी सर, पूर्वी हे बघा, शर्ट फाडून हा लायनचा टॅटू बघत होते. हॅलो, हो बोलते. काय जागीच मेला? नक्की कुठे? गोळी तर मारलीये, त्याशिवाय शर्ट सुद्धा फाडलाय. असं काय आहे या टॅटू मध्ये? सर मदनची डेड बॉडी सापडली, म्हणजे ईशानला शोधावंच लागेल. सर, ईशानच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन याच बिल्डिंग मध्ये आणि तो अजूनही इथेच आहे. ईशान, पंकज, ॲम्ब्युलन्सला फोन कर लवकर. हॉस्पिटलमध्ये जाता जाता खूप उशीर होईल सर. मला तुम्हाला हा टॅटू आणि द आयच्या लोकेशन बद्दल काहीतरी सांगायचं आहे. काय घेणं देणं या टॅटूचं द आय सोबत? हा टॅटू सर, आम्ही सर्वजण देशाच्या कल्याणासाठी द आयच्या विरुद्ध लढत होतो. अजिंक्यने आम्हाला सांगितलं होतं की जर त्याला काही झालं तर आम्ही सर्वांनी नॅशनल सिक्युरिटीकडे जाऊन द आय बद्दल सर्व काही सांगून टाकायचं. सर्व काही काय काय माहितीये तुला? द आय बद्दल जाणून घ्यायचं असेल तर टॅटू क्रॅक करावा लागेल. द ईशान, ईशान, ईशान. सर, हे काय चाललंय सर? जसं आपल्याला या तिघांबद्दल कळलं तर लगेच यांच्यावर हल्ले झाले. याचा अर्थ या आयवाल्यांची आपल्यावरही नजर आहे. पण अभिजित, असा काय कोड असू शकतो जो अजिंक्यने या आय गँगच्या बाबतीत या टॅटू मध्ये लपवलेला आहे? सर, कोडच असा आहे ज्याचा कोणालाही संशयच येणार नाही. दया, अभिजित, हे बघितलं? या तिन्ही सिंहांमध्ये एक गोष्ट वेगळी आहे. या टॅटूज मध्ये. काय सर? या तिन्ही सिंहांची आयाळ बघ. आयाळ वेगवेगळी आहे. हो सर. आणि सर, जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथले लोक म्हणत होते की काही जण अशोकच्या शरीरावर काही शोधत होते. त्यानंतर त्यातून 2 माणसं बाहेर आली आणि ह्याचे कपडे फाडून काहीतरी शोधत होते मोबाईलचा टॉर्च ऑन करून. सर, ते लोक अशोकचा टॅटू वाचण्याचा प्रयत्न करत असतील, पण मोबाईलच्या व्हाईट टॉर्च लाईटने असा काय बघण्याचा प्रयत्न करत होते? या अजिंक्यने खूप विचार करून टॅटूज बनवलेत सर. द आयचं काहीतरी रहस्य लपलंय या टॅटूज मध्ये. हो, या अजिंक्यच्या कॉमविस कंपनीच्या क्रिएटिव्ह टीमला बोलवून घ्या. अजिंक्य ब्रिलियंट होता, पण आपल्या स्वप्नांसाठी तो काहीही करणारा होता. एक गोष्ट सांग, या अजिंक्यने असं काही ऍप बनवलं होतं का ज्याचा कोड ड्रॉइंग सारखा? नाही सर, त्याने कोड बनवला नव्हता. त्याने एक अशी वेगळीच गोष्ट बनवलेली. वेगळीच गोष्ट बनवली होती म्हणजे काय बनवलं होतं? सर, त्याने ऑडिओ वेव्हफॉर्म्स बनवले होते जो साऊंड वेव्हला टॅटू मध्ये कन्वर्ट करतो. थोडं सिंपल करून सांगा ना, म्हणजे आम्हालाही कळेल. सर, त्याने एक स्किन मोशन ॲप बनवला होता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाच्या आवाजाला जर रेकॉर्ड करून त्याला कन्वर्ट केलं तर तो साऊंड वेव्ह टॅटू तयार होतो. याचा अर्थ तो साऊंड सारखा प्ले होतो. होय सर. तुम्ही लोक कोणाच्या संभाषणाचा टॅटू बनवू शकता? हो सर, मी तुम्हाला समजावतो.
जेव्हा अजिंक्यने हे ॲप बनवलं होतं अगदी त्याच वेळी माझ्या गर्लफ्रेंडने मला प्रपोज केलं होतं. तो क्षण लक्षात राहावा म्हणून अजिंक्यने ऑडिओ वेव्ह टॅटू बनवलं होतं. आय लव्ह यू राहुल, विल यू मॅरी मी? माय गॉड. म्हणजे अभिजीत, या सिंहांची जी आयाळ आहे ना, त्या साऊंड वेव्हज आहे. आपल्याला हे ऍप पाहिजेच. कमाल आहे. आपल्या नोकरीमध्ये पहिल्यांदा असं घडतंय की प्रेतांकडून काही जाणून घेण्यासाठी आपल्याला मोबाईल ऍपचा वापर करावा लागतोय. दायचं खरं नाव आहे बर्बोसा. बर्बोसा 41 सल्फरा हिल्स. 41 सल्फरा हिल्स. लॉन्गिट्यूड 72.872696. लॅटिट्यूड 19.115492. सर, नावाच्या सोबत हा लोकेशनही सांगतोय. हो दया. बस आता काही झालं तरी ही जागा आपण शोधूनच काढू. सर, जर हीच ती जागा आहे जी कोडमध्ये सांगितली आहे तर कोणी ना कोणीतरी इथे असायला हवं होतं. पण इथे तर दूर दूरवर कोणी नाहीये. सुनसान आहे. अड्डा तर हाच आहे दया. मी खूप वेळा कन्फर्म केलंय. चला कामाला लागा. सावध राहा सगळे. रेडी? तुम्ही सगळे इकडे चला. दया, तुम्ही पुढे जा सर. मी बघतो यांना. फ्रेडी, सापडला का बर्बोसा? सर, अजून तरी नाही सापडला. नाही, इथेच कुठेतरी असला पाहिजे. एक काम कर, तू तिथे बघ, मी वर बघतो. फ्रेडी, 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 उठ उठ. काय झालं फ्रेडी? काय झालं फ्रेडी? फ्रेडी, तू ठीक आहेस ना? फ्रेडी, काय झालं? सर, दारुगोळा आहे इथे. ओ माय गॉड. दारुगोळा आहे. सर, पुढे नका जाऊ, सर. ओ नो. माइन्स फिरून ठेवलं तिथे. माइन्स फिरून ठेवलं तिथे. अरे दया, 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 काय झालं?
श्रेया तू तू तर अजिंक्य सोबत ब्लास्ट मध्ये. तू गोळी मारलीस दयाला का? श्रेया तू आईसाठी काम करतेस ना? तू आईची असॅसिन आहेस. करावं लागलं सर. तुमच्या टीमने सिंहाच्या टॅटूचा कोड क्रॅक करायला नको होता. इथे यायला नको होतं. आता तू काय करशील सांग? काय करशील तू? गरज पडली तर सगळ्यांना मारून टाकेन. पूर्वी श्रेया वेडेपणा करू नको. श्रेया बर्बोजापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मला पार करून जावं लागेल. बर्बोजाला तर आम्ही सोडणार नाही. श्रेया श्रेया सर, चल. बर्बोजा तुझा खेळ संपला. झालं भेटला फॅमिली रियुनियन. निघूया. घेऊन जायला चालू आहे आम्ही. त्याचं काय की वेळ आहे माझ्याकडे. 5 वाजता फ्लाईट आहे माझी. विचार केला की इंडियात आलोच आहे तर तुम्हा लोकांचा जो ब्युरो आहे तो दाखवा जरा मला. आता भारत सोडायची संधी नाही मिळणार तुला बर्बोजा. रिअली? आमच्या तुरुंगाच्या भिंतींमध्येच सडत राहावं लागेल तुला.